नमस्कार, मी धनंजय दीक्षित. जनवार्ता न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूया या आठवड्याभरातील काही विशेष बातम्यांचा मागोवा. पुणे महानगरपालिका वर्ष 2016-17चे 5199 कोटीचे अंदाजपत्रक पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला सादर केला. स्थायी समितीचे अध्यक्ष अश्विनी कदम यांनी हे बजेट स्वीकारलं. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, मनसे गटनेते बाबू वागसकर, भाजपा गटनेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते. आयुक्तांनी बजेटमध्ये स्मार्ट आणि अमृत योजनेतून 316 कोटी आणि इतर माध्यमातून तब्बल 386 कोटी उत्पन्न अपेक्षित धरलं आहे. तसेच LBTचे उत्पन्न मागील वर्षीपेक्षा 55 कोटींनी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यातून 1550 कोटी रुपये मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. बांधकामामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून 191 कोटींची वाढ अपेक्षित धरली असून यातून पुढील वर्षी 935 कोटी रुपये मिळतील असा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. आयुक्तांनी या अंदाजपत्रकात 22.5% पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. 24 तास पाणीपुरवठा, सायकल योजना, सौर ऊर्जा प्रकल्प आणि पार्किंग हे या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. सर्वसामान्यांनाही समजेल अशा शब्दात हे अंदाजपत्रक तयार केल्याचं आयुक्तांनी सांगितलंय. सन 2015-16साठी 3997 कोटीचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र मुख्य सभेने 4479 कोटी 50 लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. सुरू केलेली आहे आणि त्यामुळे आपल्या शहरामध्ये लोकांच्या अपेक्षा, नागरिकांच्या सहभाग आणि पुढच्या भविष्याची जी संकल्पना आहे आपल्या शहराची, ती अत्यंत एक चांगलं शहर, भारतातलं सर्वात चांगलं जीवनमान असलेलं शहर निर्मित करण्याची आहे. त्यासाठी आपल्या शहराने आता वाटचाल सुरू केलेली आहे. त्याच्या माध्यमातून शक्य झालं पाहिजे. शहराच्या भविष्याच्या दिशेनुसार तयार केलेले अंदाजपत्रक असायला पाहिजे. अंदाजपत्रक एका वर्षाचा नसतो. तो एका वर्षाचा जरी असला तर पुढच्या भविष्यातले 5, 10, 15 वर्षात जो होण्याचे स्वप्न आहे तो पूर्ण करण्यासाठी वास्तवावर आधारित असलं पाहिजे. आपण कुठलंही नियोजन करताना आपल्याकडे नागरिकांच्या मत, सध्या असलेली परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. मेघा सिद्धांताचे पालन व परिणामलक्षी असणे आवश्यक आहे. आपल्या बजेटमध्ये मेघा सिद्धांत अत्यंत महत्वाचे असतात, कारण ते जर पाळले गेले नाही तर बजेटची अंमलबजावणी योग्यरित्या करता येत नाही आणि एका शहरामध्ये होणारा अंदाजपत्रक ते दुसऱ्या शहराची आपल्याला तुलना करता येत नाही. एका शहराच्या कामाची दुसऱ्या शहराची तुलना करता येत नाही. त्यामुळे मेघा सिद्धांतांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांना समजेल असं सुलभ असणे आवश्यक आहे. अनेकदा बजेटची पुस्तिका एवढी कॉम्प्लिकेटेड असते की आपण अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना, सर्व तज्ञांना सुद्धा कधी कठीण होतो तो अंदाजपत्रकची जी पुस्तिका आहे समजून घेण्यामध्ये. असं नसताना सर्वसामान्य नागरिकांकडे प्रचार बजेट पुस्तक असायला पाहिजे. आपण सगळ्यांच्या माहितीकरिता आज आम्ही एक नवीन संकेतस्थळ सुद्धा सुरू करतोय. शरद पवारांचे देशहितालाच प्राधान्य आहे असे मत माजी अर्थ सचिव विजय केळकर यांनी व्यक्त केले. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांच्यावरील सुशासन आणि संवाद या पुस्तकाचे प्रकाशन केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ उद्योगपती प्रतापराव पवार, प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया आणि अध्यक्ष राहुल देशपांडे उपस्थित होते. यावेळी बोलताना केळकर म्हणाले,
पवार यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्यासमवेत प्रशासनात आणि खासगी सचिव पदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लेखांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे. देशहिताला प्राधान्य देणारे पवार एक ना एक दिवस पंतप्रधान होतील असेही केळकर यांनी सांगितले. ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर दभी कुलकर्णी यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं. ज्येष्ठ समीक्षक आणि पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर दभी कुलकर्णी यांचं वयाच्या 82व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. डॉक्टर दभी कुलकर्णी यांचं पूर्ण नाव दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी. त्यांचा जन्म 25 जुलै 1934 रोजी झाला. मराठी कवी आणि साहित्य समीक्षक म्हणून त्यांची खास ओळख होती. नागपूर विद्यापीठातून त्यांना PhD मिळाली होती. तसेच विदर्भ साहित्य संघाचे ते साहित्य वाचस्पती होते. नागपूर, पुणे आणि उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. दभी कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रात आणि परिसंवादात भाग देखील घेतला होता. महाराष्ट्र शासन पुरस्कार, दीननाथ प्रतिष्ठानचा वाघविलासिनी पुरस्कार, नागपूर विद्यापीठाचे ना.के. बेहरे सुवर्ण पदक, अध्यक्ष मराठी साहित्य संमेलन पुणे, न्यूयॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्यूनचा उत्कृष्ट कथा पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, स्वरूप व समीक्षाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार, पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार, अंतरिक्ष फिरतो पण या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पुरस्कार, वाङ्मय पुरस्कार अशा अनेक विविध पुरस्कारांनी ते सन्मानित होते. अंतरिक्ष फिरतो पण, अनन्यता मर्ढेकरांची अपार्थिवाचा यात्री, अपार्थिवाचे चांदणे असे अनेक त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहेत. डॉक्टर दभी कुलकर्णी यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नम जोशी, 83व्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, डॉक्टर विभा देशपांडे, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी डॉक्टर दभी कुलकर्णी यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. डॉक्टर दभी कुलकर्णी यांच्या दुःखद निधनामुळे साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिक्षक या नात्यानं त्यांचं स्थान इतर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष किंवा समीक्षक यांच्यापेक्षा फार वेगळं आणि श्रेष्ठ आहे, यात काही शंका नाही. दभींचा अनेक विषयावरचा अभ्यास होता. त्यात कदाचित बऱ्याच जणांना ठाऊक नसेल की ज्योतिषसुद्धा ते चांगलं जाणत असेल, परंतु त्यांनी त्या ज्योतिषाचा बाऊ कधी केला नाही. ते ज्योतिषाकडे अभ्यासक म्हणून पाहत असत. अशा रीतीनं संगीत, साहित्य, कला, संस्कृती, ज्योतिष अशा विविध अष्टांग योगानं ज्यानं अभ्यास केला असा एक समीक्षक आपल्यातून गेलेला आहे. याबद्दल मला अतिशय वाईट वाटतं. मी त्यांना माझ्या वतीनं आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो. पण तेव्हा हे सगळे नवीन होते, जेव्हा दभींनी त्यांच्यावरती समीक्षा लिहिली होती आणि त्या समीक्षेमुळे त्यांना नाव मिळायला खूप मदत झाली होती. ते थोर होतेच, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. पण एखाद्या समीक्षकसुद्धा एखाद्या चांगल्या कलावंताची पारख करून, त्याच्या काव्याची, त्याच्या लिखाणाची ताकद हेरून जेव्हा समीक्षात्मक लेखन करतो तेव्हा वाचकांना एक नवीन दिशा समजते त्याच्यातून. हे सामर्थ्य त्या समीक्षकाच्या लेखणीत असायला हवं. ते सामर्थ्य दभींमध्ये होतं असं मला वाटतं. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
देशात असहिष्णुता दिसत नाही असं मत प्रकाश झा यांनी व्यक्त केलं. आपली विविधतेची संस्कृती असून सर्वांना स्वीकारण्याची आपली सवय आहे. देशात व्यक्त होण्यात काहीच अडचण नाही. तसेच देशात असहिष्णुता असल्याचं मला तरी दिसत नाही. पण याबाबतही इतरांचे काही वेगळे मत असेल तर आपले मत मांडण्याचा अधिकार त्यालाही आहे, असे स्पष्ट मत चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी व्यक्त केलं. एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुणे दहशतवादी पथकाच्या ATS कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ATSचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, चित्रपटाचे सहदिग्दर्शक मिलिंद दापके आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांनी असहिष्णुतेबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर भूमिका मांडताना झा म्हणाले, प्रत्येकाला मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. या मतांचा आदर करायला हवा. कारण जोहर यांनीही असहिष्णुतेबाबत मत व्यक्त केले असेल तर तो त्यांचाही अधिकार आहे. त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त करून दाखवली असेल, पण व्यक्तिगतपणे देशात असहिष्णुतेचं वातावरण असल्याचं प्रभाग क्रमांक 24च्या भाजपाच्या नगरसेविका निलिमाताई खाडे यांच्या वतीनं हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपाच्या प्रभाग क्रमांक 24च्या नगरसेविका निलिमाताई खाडे यांच्या वतीनं हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. मकर संक्रांती आणि 26 जानेवारीचं औचित्य साधून दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील प्रभाग क्रमांक 24 या परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू आयोजित करण्यात आला होता. या समारंभाप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, समाज कल्याण मंत्री दिलीपराव कांबळे, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीनगर आमदार विजय काळे, आमदार माधुरी मिसाळ, हडपसरचे आमदार योगेश टिकेकर, कोथरूडचे आमदार मेधा कुलकर्णी, खडकवासला आमदार भीमराव तापकीर, वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक, भाजप उपाध्यक्ष दत्तात्रय खाडे, शिवाजीनगर अध्यक्ष नाना मोरे, शिवाजीनगर सरचिटणीस राम दिघे, बाळासाहेब आंबराळे, भाजपा अध्यक्ष नितीन कुवर आणि प्रभागातील महिला उपस्थित होत्या. सेंट्रल पार्क कार्यालय आपटे रोड येथे झालेल्या या समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. नटून थटून सुंदर अशा पेहरावात आलेल्या महिलांनी हळदी कुंकू घेऊन मोठ्या प्रमाणात वाणही लुटले. शब्दांना या धार नको, आधार पाहिजे, राष्ट्र निर्मितीसाठी आपला हातभार पाहिजे, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असे सांगत निलिमाताई खाडे यांनी आयोजित केलेला हळदी कुंकाचा कार्यक्रम समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम मी दरवर्षीच घेते, पण ह्या वर्षी 26 जानेवारीत ह्या दिवसाचं औचित्य साधून 67वा आपला प्रजासत्ताक दिन आहे, त्या दिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम मी महिलांसाठी घेतला आहे. माझ्या प्रभागातील महिला सर्व एकीकरण आणि महिला सक्षमीकरण हा त्यामागचा मुख्यतः हेतू आहे. हळदी कुंकवाच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र जमतात आणि ज्या काही त्यांच्या अडचणी आहे त्या मला येऊन सांगतात नंतर, आणि हे औचित्य साधून मी दरवर्षीच हळदी कुंकू घेते आणि माझ्या प्रभागातील महिला बहुसंख्येने हळदी कुंकवाला येतात. MNGL कडून झालेल्या फसवणुकीविरोधात ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीनं चूल पेटवा आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कडून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याकरिता सन 2012-13 दरम्यान आगाऊ रक्कम घेऊनही कोथरूडमधील अनेक ग्राहकांना गॅस पुरवठा करण्यात आलेला नाही. ग्राहकांनी वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. याबाबत आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्राहक संरक्षण संस्थेने ग्राहकांसमवेत आंदोलन केले. नतावाडीमधील PMPML बस डेपो व्यापारी संकुल येथील MNGL कार्यालयासमोर झालेल्या चूल पेटवा आंदोलनात ग्राहकांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे, मनीषा बोरसे, सुरेखा होले, सुभाष आमले, राजू पाटील, राजेश गायकवाड, अर्चना भोसले, दिनेश भिलारे, पुष्पलता पाटील, जितेंद्र घोष, दुर्गा शुक्रे, राजन नायर, नितीन शिंदे, कैलास कुराडे, अक्षय बलकवडे, प्रवीण पवार, नूतन बराटे, अजय भुवड, धीरज धासरे, नितीन पासलकर, सुनील काची, महेश भालेराव, बाळासाहेब जपे, सविता आमले आणि ग्राहक उपस्थित होते. कोथरूडमध्ये प्रत्येक इमारतीवर व सदनिकांमध्ये गॅस पाईपलाईन आणि मीटर बसविण्यात आले आहेत, परंतु रस्त्यावरून मुख्य जोडणी झालेली नाही. प्रत्यक्षात कंपनीने महापालिकेकडून रस्ता खोदायची परवानगी घेऊन मगच ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घ्यायला हवी होती, परंतु तसे न झाल्याने ग्राहकांची फसवणूक झाली आहे. तरी त्वरित गॅस पुरवठा मिळावा, अन्यथा आंदोलन सुरू राहील असे ग्राहकांनी सांगितले. सागर शिंदे म्हणाले, ग्राहकांची गेल्या 2.5 वर्षांपासून फसवणूक होत असून त्यांना त्वरित पुरवठा मिळायला हवा, अन्यथा न्यायालयात दावा दाखल करणार आहोत.
तसेच MNGLच्या ढिसाळ कारभाराबाबत महापालिका आयुक्तांना आम्ही निवेदन देणार असून कंपनीच्या परवानग्या काढून घ्याव्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना भविष्यात परवानगी देऊ नये अशी मागणी करीत आहोत। कंपनीने ग्राहकांना 1 महिन्याच्या आत गॅस पुरवठा केला नाही तर कंपनीची विविध ठिकाणी सुरू असलेली कामे बंद पाडण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला। अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक सुरू असून या अडचणींसंदर्भात ग्राहकांनी 020 24 33 95 55 या क्रमांकावर मदतीकरता संपर्क साधावा। ग्राहकांनी अशा कंपन्यांबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे। MNGLने कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीतील मयुरेश अपार्टमेंटमधील नागरिकांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2013 दरम्यान प्रत्येकी 5,500 रुपये जमा केले होते। त्याबाबत कंपनीकडून फॉर्म भरून रितसर पावत्या देखील देण्यात आल्या, परंतु त्यानंतर पुणे महापालिकेकडून रस्ता खोदाईकरता परवानगी मिळत नसल्याचे कारण देत कंपनीने गेल्या 2.5 वर्षांपासून आजपर्यंत गॅस पुरवठा करण्यास टाळाटाळ केली। आजही ग्राहकांना उडवाउडीची उत्तरे मिळत असून गॅस पुरवठा झालेला नाही। MNGL या कंपनीने पुण्यामध्ये अनेक ग्राहकांचे सुमारे 4,500 रुपये हे गॅस पुरवठा करतो, म्हणजे पाईपलाईन गॅसमधून गॅस पुरवठा करतो हे कारण सांगून गेली 3 वर्षापासून पैसे गोळा केलेत। अनेकांच्या घरामध्ये गॅस किट पण बसवण्यात आलेले आहे, परंतु त्यांना अद्याप 3 वर्ष झाले गॅस पुरवठा झालेला नाही आहे। तर या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली असता त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी एक रस्ता झालेला आहे, तर तो रस्ता गेली 1 वर्षापासून झालेला आहे, परंतु ग्राहकांकडून या कंपनीने 3 वर्षापूर्वी पैसे गोळा केलेले आहे आणि या ग्राहकांची एकदम नाचक्की होत आहे। त्यामुळे आम्ही ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने आज इथे आंदोलन करण्यात आले। इथं प्रतिकात्मक गॅस चूल पेटवून आम्ही त्यांना या निषेध व्यक्त केलेला आहे आणि आम्ही या गॅस कंपनीला असा इशारा देतो की त्यांनी त्वरित गॅस पुरवठा करावा, अन्यथा आम्ही त्यांची अनेक ठिकाणी काम वगैरे चालू आहेत, ही सर्व कामे आम्ही बंद पाडू आणि याशिवाय आम्ही त्यांच्याविरुद्ध कोर्टामध्ये दावा देखील दाखल करणार आहोत। सर, साधारण म्हणजे पैसे त्याचा घेऊन जा म्हणून नाही, याच्या संदर्भात त्यांनी चर्चा केली, आम्ही ग्राहकांशी चर्चा केली, तर ते म्हणतात की 3 वर्ष झालेले आहेत, तर आम्हाला पैसे नको, आम्हाला गॅस पुरवठाच झाला पाहिजे। साधारणतः किती ग्राहकांची संख्या आहे? अंदाजे 50-1 लोक आहेत की ते आमच्याकडे आलेले आहेत, परंतु असे अनेक ग्राहक असू शकतील की त्यांच्यावर अन्याय झालेला असेल, परंतु काही अजून लोक आलेले नाहीत, परंतु काही लोक आत्ता आमच्याशी संपर्क साधत आहेत। महिलांचा भावनिक विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे। MNGL कंपनीने 12-13 सालमध्ये पैसे घेऊन ग्राहकांना रितसर पावत्या देऊन त्यांची फसवणूक केली आहे आणि रितसर कारण पुढे केलेलं आहे की रस्ता खोदाईमुळे आम्ही देऊ शकत नाही, परंतु पुण्यातल्या प्रत्येक छोट्या मुलालाही माहिती आहे की रस्ते खोदाई ही पुण्यात कित्येक वेळा आणि किती ठिकाणी होते ते, हे कारण आम्ही पचवूही शकत नाही, मान्यही करू शकत नाही। आम्हाला गॅस पुरवठा महिलांना जिव्हाळ्याचा विषय असलेला गॅस पुरवठा मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आज छोट्या पद्धतीचं आंदोलन आहे। आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल ह्याचं MNGL कंपनीने म्हणजे त्यांनी ते लक्षात घ्यावं, दखल घ्यावी ह्या गोष्टीची की आता आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही गॅस पुरवठा मिळवल्याशिवाय। कंपनीने सातत्याने 3 वर्ष झाले आम्ही फॉलोअपमध्ये आहोत, तरी पण प्रत्येक MNGLचा अधिकारी आम्हाला उडवाउडीची उत्तरं देतो। आज नागरिकांनी 3 वर्षापूर्वी 5,500च्या पावत्या करून MNGL सँक्शन करून घेतला, तरी पण MNGL कंपनीचं पहिलं प्राधान्य आहे की कॉर्पोरेशनची मान्यता घ्यावी, नंतर ग्राहकांकडून पैसे वसूल केले पाहिजे। तरी पण यांनी अगोदर 3-3.5 वर्षापासूनच पैसे वसूल करायची सुरुवात केली आणि शेवटी ग्राहकांनी मागणी केली MNGL गॅसचा पुरवठा कधी करताय, त्यावेळेस सांगण्यात येतं आहे की आम्हाला मान्यता मिळाली नाही, कॉर्पोरेशनची मान्यता मिळाल्याशिवाय आम्हाला ते करता येणार नाही। हे जर अधिकारी असतील MNGLचे, हे चोर आहे आणि नागरिकांचे पैसे वसूल करून हे चोरी केली, या असे जर ठेकेदार असेल तर त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी आणि त्यांच्या जागी दुसरे कोण ठेकेदार असतील तर त्यांना ते ठेके पद्धतीने नियुक्ती करून लवकरात लवकर आमची गॅस पुरवठा त्यांनी तयार करून द्यावा। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. संसदेतील ठरावांवर राज्य सरकार कारवाई करेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय छात्र संसद देशातील तरुणांचे प्रतिनिधित्व करते. या तरुणांना जनतेचे खरे प्रश्न माहिती असतात. त्यामुळे या संसदेत जे जे ठराव केले जातील त्यांना राज्य सरकार महत्त्व देईल. या ठरावांवर सरकार कारवाई करेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. माईर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित 6व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांना जीवन गौरव पुरस्कार, भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांना गार्गी पुरस्कार आणि काँग्रेसच्या खासदार कुमारी शैलजा यांना मैत्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ जाहिरात गुरु अलेक पद्मसी, अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल जमरुद्दीन शाह, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उद्योजक गणेश नटराजन, MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदचे प्रमुख समन्वयक राहुल कराड, सचिव व कार्यकारी संचालक डॉक्टर मंगेश कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजय उपाध्ये, MIT स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉक्टर सायली गणकर आदी मान्यवर उपस्थित होते. राजकारण हे आपल्या स्वतःच्या उत्पन्नाचे साधन नाही. त्यांच्या माध्यमातून देशाचा विकास घडवायला हवा. देशाच्या परिवर्तनाचे ते साधन बनले पाहिजे. संसदेतील ठरावांना आमच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. स्मार्ट सिटीमध्ये पुणे शहराची निवड हे पुणेकरांचं यश असल्याचं मत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केलं. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत 98 शहरे सहभागी झाली होती. प्रत्येक शहराच्या आराखड्याची तपासणी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी करून 20 शहरांची निवड केली आहे. या स्पर्धेत पुणे शहराचा दुसरा क्रमांक आला आहे. ही आनंदाची बाब आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून स्मार्ट सिटीचा आराखडा करण्यात आला होता. स्मार्ट सिटीमध्ये पुणे शहराची निवड हे पुणेकरांचं यश असल्याचं मत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज स्मार्ट सिटी स्पर्धेत यश मिळालेल्या 20 शहरांची यादी प्रसिद्ध केली. या स्पर्धेत सर्वाधिक गुण भुवनेश्वर शहराला तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर आहे. याबाबत पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कुणाल कुमार म्हणाले की स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे शहराचा विकास करण्यासाठी साधारण 10 ते 15 वर्षे लागणार आहेत. या विकास कामासाठी जवळपास 20,000 कोटींच्या निधीची गरज पडणार आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक खास टीम तयार करण्यात येणार आहे. या अंतर्गत स्मार्ट सिटीमध्ये सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच सिटी ट्रान्सफर युनिट मार्फत शहरातील मोठ्या प्रकल्पांबाबत महापालिका, केंद्र आणि राज्य शासनाशी समन्वय साधला जाणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये पुणे शहराची निवड हा ऐतिहासिक क्षण आहे. स्मार्ट सिटी अंतर्गतच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. लोकसहभागातून स्मार्ट सिटीचा आराखडा उत्तम प्रकारचा झाला. यापुढील काळात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभागाचा आधार घेतला जाणार आहे. शहराच्या विकासासाठी विजन कम्युनिटी निर्माण केली जाणार आहे. दिनांक 29 रोजी 12 वाजता कॅबिनेट सेक्रेटरींनी स्मार्ट सिटीबाबत बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये स्मार्ट सिटीच्या पुढील कार्याची दिशा ठरणार आहे. सर्वप्रथम हे पहिल्यांदा आपल्या शहरी विकास मंत्रालयाच्या इतिहासामध्ये शहरांची निवड एका कॉम्पिटिशनच्या माध्यमाने झाली आणि या कॉम्पिटिशनमध्ये प्रमुख जो घटक होता तो नागरिकांचा समावेश आणि नागरिकांच्या सहभागाचा होता. आणि मला असं वाटतं की आज जो रिझल्ट आला आहे
हे महानगरपालिकेच्या किंवा कुठल्याही एका संस्थेचा विजय नाही. हे खरं तर पुण्याच्या सर्व नागरिकांच्या एकसारखा त्यांच्या भावनाचा आदर राखला गेला आणि त्यांच्या भावनांना जो हे एक साकार झालेत असं मला म्हणायला हरकत वाटत नाही. कारण सगळ्यांनी एकत्रित येऊन कुठल्याही राजकीय पक्षाचे असो, कुठल्याही संस्थेचे असो, कुठल्याही प्रकारचं त्यांचं ओपिनियन असेल किंवा आयडिओलॉजी असेल, सगळे एकत्रित आले आणि पुण्यामध्ये ज्या पद्धतीने लोकसहभाग प्राप्त झाला त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्रकारचे यश मिळालेलं आहे. मला असं वाटतं की हे फक्त सुरुवात आहे. आता कॉम्पिटिशनमध्ये आपण उतरलो, कॉम्पिटिशनमध्ये आपला चांगला नंबर लागला आणि आपण जर बघितलं तर कॉम्पिटिशन फार कट टू कट होती. इनफॅक्ट भुवनेश्वरला 78.83 गुण मिळाले. कॉम्पिटिशनमध्ये पुणे कसं नंबर 1 येईल हे आपल्याला बघणे आवश्यक आहे. कारण खरं पुढच्या 3, 4, 5 वर्षामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रोजेक्ट्स, स्मार्ट सिटीज तर एक आहेत, अमृत आहे, इतर वाहतूक, पाणी, नदी सुधार, नदीच्या आपल्याला जो एकत्रित सौंदर्यीकरण करणे, महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आपल्या समोर आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये खरं बघितलं तर माझा जो अंदाज आहे एकंदरीत 30,000 कोटीचे प्रोजेक्ट्स पुण्यामध्ये आपल्याला हाती घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा काम करायचं असेल तर आजचा जो वातावरण आहे एकंदरीत लोकसहभागाचे अत्यंत पोषक आहे आणि मला असं वाटतं की सर्व लोक जेव्हा एकत्रित येऊन ह्या शहरामध्ये काम करतील तेव्हा निश्चित आपण हे ध्येय साध्य करायला यश प्राप्त करू शकतो. खरं आपण कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा सहभागी होतो ते कॉम्पिटिशनचे रूल्स आपल्याला पूर्वीपासून माहीत होत असतात. जेव्हा कॉम्पिटिशन जाहीर झाली होती तर पहिला ठराव महानगरपालिकेला की वेदर यू आर रेडी टू पार्टिसिपेट इन. देयर वॉज नो कंपल्शन की कोणाला असं फोर्सफुली सांगितलं गेलं नाही की तुम्ही स्मार्ट सिटी व्हायला याच्यात सहभागी व्हा. तेव्हा महानगरपालिकेनेच ठराव केला की आम्ही ह्या कॉम्पिटिशनचे रूल्स सगळ्यांना माहिती होते तेव्हा आणि त्याप्रमाणे प्रस्ताव मान्य झाला की आपण जो आहे या प्रतियोगितेमध्ये सहभागी होणार आणि त्यामुळे पुणे आजपर्यंत येऊ शकला आणि आपण जो आहे एवढा चांगला नंबर प्राप्त करू शकलो. मला असं वाटतं की कॉम्पिटिशनचे जे रूल्स आहेत ते आपल्याला फार पाळावेच लागणार आहे. ते माझे आणि तुमच्या हातात नाही. त्या रूल्सचा वापर कसा करता येईल आणि त्या रूल्समध्ये बसून आपल्याला शहराचं कसं चांगलं नियोजन करता येईल, कसं चांगलं इम्प्लिमेंटेशन करता येईल, त्यातला बेस्ट पॉसिबल रिझल्ट कसा काढता येईल. कारण मला असं वाटतं की आज नुसतं हा अनाउन्समेंट आपल्यासाठी नाही, आपल्या राज्यासाठी नाही, आपल्या देशासाठी नाही, तर पूर्ण जगभरामध्ये आज हे लोक वॉच करत आहेत की भारतामधले कुठले शहर आहेत जे स्मार्ट सिटी होण्याकडे दिशेकडे चाललेले आहेत. मागच्या 2-4 महिन्याचाच इतिहास बघितला तर मागच्या 2-4 महिन्यामध्ये अनेक देशांचे लोक पुण्यात येत आहेत. पुण्यातनं जो आहे आम्ही जेव्हा बाहेर जातो त्यांची उत्सुकता पुण्याकडे येण्यासाठी प्रचंड वाढतोय. त्याच्यामुळे आत्ता मला असं वाटतं की आपण कॉम्पिटिशनचे रूल्स जे आहेत त्यानुसार त्याच्यामध्ये बसूनच पुढे काम करायचं आहे. त्याच्याबद्दल वाद करून काही उपयोग होणार नाही. सगळ्यांनी ते मान्य केलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की आपण हे सगळ्यांना कन्व्हिन्स करायला जो आहे सक्षमरित्या आपण यशस्वी होणार आणि एकदा तो झाला मग त्यानंतर आपण खरा इम्प्लिमेंटेशनला सुरुवात करू. त्याच्यामध्ये वेग पाहिजे. रिअल चॅलेंजेस देअर. कारण आपण जर योग्य पद्धतीने हे सगळं इम्प्लिमेंट करू शकतो तेव्हाच आपण खरं स्मार्ट सिटी होऊ शकतो. आज यासाठी अनेक सर्व राजकीय पक्ष असेल, प्रशासन असेल यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्याचप्रमाणे पुणेकरांनी एक चांगल्या प्रकारचा सहभाग या स्मार्ट सिटीच्या निमित्तानं या कामासाठी घेतला. त्याच्यामुळे आज आपण 2 नंबरच्या स्थानावरती पडलो. आज आपण पाहत असाल की पुणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय. गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीनं पुणे शहराचा विकास होतोय. मोठ्या प्रमाणात आपलं एज्युकेशनल हब असणारी सिटी, ऑटो हब, IT हब म्हणून उदयास आली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलं आणि हे केल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालं आणि याच्यामध्ये स्मार्ट सिटी होत असतानाच नक्कीच ही जी झालेली डेव्हलपमेंट होती त्याचा सुद्धा विचार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला. आज आपण पाहत असाल या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आपल्याला चांगली मिळू शकते. आज आपण पाहत असाल की जायकाच्या माध्यमातून आपण प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये देण्याचं काम आपण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नक्कीच करणार आहोत. मी खरं तर पुणेकरांचं अभिनंदन या निमित्ताने करतो आणि सर्व राजकीय पक्षांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आज प्रशासनाचं अभिनंदन करतो की आज आपली या स्मार्ट सिटीमध्ये निवड झाली, 2 नंबरने झाली. नक्कीच याचा उपयोग या पुणेकरांना चांगल्या पद्धतीने होईल.
धर्माच्या राजकारणापेक्षा राजकारणाचा धर्म ठरवा असे आवाहन आम आदमी पक्षाचे नेते डॉक्टर कुमार विश्वास यांनी केले। देशात काही पक्ष धर्माचे राजकारण करत आहेत, मात्र देशाच्या हितासाठी युवकांनी धर्माचे राजकारण करण्यापेक्षा राजकारणाचा धर्म ठरवावा असे आवाहन 6व्या भारतीय छात्र संसदे डॉक्टर कुमार विश्वास यांनी केले। मायर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित 6व्या भारतीय छात्र संसदेच्या दुसऱ्या सत्रात डॉक्टर विश्वास राजकारणाचं आध्यात्मिकरण दृष्टी की भ्रम या विषयावर बोलत होते। या प्रसंगी हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष कंवरपाल, गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर अनामिक शाह, विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव स्वामी विज्ञानानंद, काँग्रेसचे खासदार राजीव गौडा, महात्मा गांधी फाउंडेशनचे संस्थापक तुषार गांधी, मायर्स MIT संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, मायर्स MITचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्राध्यापक राहुल कराड आदी मान्यवर उपस्थित होते। भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं। आदर्श युवा आमदार पुरस्कार देऊन उत्तर गोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिशेल लोबो आणि ओडिशातील आमदार जगन्नाथ साराका यांना गौरवण्यात आलं। डॉक्टर विश्वास म्हणाले, पूर्वी राजकारणावर धर्माचा अंकुश होता, त्यामुळे राजकारणाला योग्य दिशा होती। आता धर्माचा अंकुश राहिलेला नाही। रात्री TV पाहून देशातील घडामोडींवर चर्चा करणारे देश घडवणार नाहीत, तुमच्यासारखे तरुणच उद्याचा देश घडवतील। जर तरुणांनी राजकारणात प्रवेश केला तर 21वे शतक नक्कीच भारताचं असेल। सत्राच्या प्रास्ताविकात प्राध्यापक डॉक्टर अनामिक शाह म्हणाले, भारतात पहिल्यापासून राजकारणाचे आध्यात्मिकरण करण्यात आले आहे। महात्मा गांधींनीही राजकारणाचे आध्यात्मिकरण केले। सत्य हा देव मानून त्या कसोटीवर त्यांनी सर्व गोष्टी तपासल्या आणि साध्या स्वरूपात राजकारण केले, देशाला दिशा दिली। कंवरपाल म्हणाले, भारतीय राजकारणाला अध्यात्माची मोठी परंपरा आहे। महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले या नेत्यांनी देशाचे राजकारण केले। त्यांना आध्यात्मिक बैठक होती। सध्या पंथ आणि धर्म यामध्ये गल्लत केली जात असल्याने त्यातील फरक तरुणांनी लक्षात घ्यायला हवा। सगळे राजकारणी वाईट नसतात, त्यामुळे तरुणांनीच राजकारण घडवायचे आहे। विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव स्वामी विज्ञानानंद म्हणाले, राजकारणी लोकांनी सत्य आणि सर्वसंग परित्याग या 2 गोष्टींचा अवलंब करायला हवा, त्यानेच देश बदलू शकतो। जर राजकारणात या गोष्टी नसतील तर प्रामाणिक माणसांना चांगले काम करता येणार नाही। तरुणांनी पुढाकार घेऊन राजकारण घडवायला हवे। काँग्रेसचे खासदार राजीव गौडा म्हणाले, राजकारणाचे आध्यात्मिकरण ही काही दृष्टी किंवा भ्रम नसून ती आता आपल्या देशाची गरज आहे। भारतीय संविधानातील प्रतिज्ञेत दिलेल्या शब्दांना सत्य स्वरूप देणे हेच राजकारणाचे कर्तव्य आहे। आध्यात्मिक तत्वांवर आधारित राजकारण केले तरच देश मोठा होईल। राजकारण हे समाजाचे प्रतिबिंब आहे, त्यामुळे समाज आध्यात्मिक झाला तर राजकारण सुधारेल, असे मत तुषार गांधी यांनी व्यक्त केले। सादिका शतबार, के देवकी, कृष्णासाई, आकांक्षा अग्रवाल, रोहन कुमार झवर, साक्षी धुमावत या विद्यार्थी नेत्यांनीही आपली मते मांडली। तरुणांनी मान्यवरांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली। देशातील राजकीय नेत्यांच्या आध्यात्मिक उत्थानासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न करावे अशी भारत सरकारला विनंती करणारा ठराव छात्र संसदेतील युवकांनी 90% मतांनी संमत केला। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। आणि याबरोबरच हा मागोवा संपला। नमस्कार।